आज आपण सगळे बघणार आहोत फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय होते. मी जेव्हा तुमच्या वयीचा होतो ना, माझ्या डोळ्यातून डायरेक्ट आसू निघायचे. का? कारण की मला फ्रिक्शन फोर्स समजायचाच नाही. पण असं तुमच्यासोबत होणार आहे का? ना बाबू ना, ऐसा तुम्हारे साथ नहीं होने वाला. क्योंकि वाई आर यू फियर वेन हर्षल इज हियर. वेन हर्षल इज हियर डोंट वरी नडिया. मजाक मस्ती से हंसते खेलते हुए हम देखने वाले हैं फ्रिक्शन फोर्स क्या होता है. हसत खेळत आपण व्यवस्थित बघणार आहोत की ऍक्च्युअली फ्रिक्शन फोर्स म्हणजे काय. तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या बॉलाला आपण मारला, बॅट्समॅनने एखाद्या बॉलाला मारलं, तर बॉल तो समोर जाऊन हळूहळू करत करत तो एका ठिकाणी येऊन थांबतो. दुसरा मुद्दा, जर मी गाडी चालवत आहो, मी गाडीची चाबी बंद केली, म्हणजे गाडी बंद केली पण ब्रेक नाही मारलं, तरी बाईक थोडा दूर पर्यंत जाते आणि बंद होऊन जाते और बोलते बाबू हमसे ना हो पाएगा, इतने में इतना ही मिलता है. असं का होते सांगतो सांगतो. धीर ठेवा रे, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होए, मालिशीचे सौगणा ऋतु ऐसो फल होए. मुझे क्या कहना है, मैंने क्या कहा जो तुमने सुना. हा काय आहे? हा आहे रोड. ये क्या है बाबू? हा आहे रोड. आणि रोड प्लस हा आहे टायर, गाडीचा टायर. रोड आणि टायर एकामेकाला टच करतात. यांच्या मधला जो फोर्स असते, यांच्या मधला जो रिलेशन असते, त्या रिलेशनलाच म्हणतात फ्रिक्शन फोर्स. उसको का कहते बाबू? फ्रिक्शन फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. ओके. म्हणजे या टायर मधला आणि या रोड मधला जो फोर्स असते तो असते फ्रिक्शन फोर्स. बघा, या टायरला जायचं असतं पुढं, म्हणजे आगे निकलना है, जिंदगी से आगे निकलना है, याला तिकडं जायचे असते. फ्रिक्शन फोर्स काय म्हणते बाबू? ऐसे कैसे, तुझे अगर जाना है तो मेरी लाश के ऊपर से गुजर के जाना पडेगा. तुला जायचं आहे भाऊ, माझ्या मुरदाळावरून जावं लागेल तुला. म्हणजे हा चेंडू, हा टायर तिकडे जातो म्हणते, तर हा रोड काय म्हणते, म्हणजे ते म्हणतात ना आपलेच आपले टांग खिचतात, आपलेच आपले पाय खिचतात. तसंच हा रोड काय करते, हा बॉलला, या टायरला जरी तिकडे जायचं असेल, याला अपोजिट डायरेक्शनने खिचतो ना. ऐसे कैसे जाने दूंगा बेटे, यू ही बदनाम नहीं हुए, यू ही बदमाश नहीं हुए, जाने मान हमारे किस्से दे, डेंजर है की नाही. म्हणजे चेंडूला तिकडे जायचे असते, हा रोड म्हणते मी तुला इकडं खिचणार, या बाजूला खिचणार, अलीकडे खिचणार. म्हणून थोड्या वेळाच्या बाद समोर जाऊन हा थांबतो. हा म्हणते किती वेळ मी याचा सहन करू, ताना खतमच करून टाकतो, स्वतःला थांबवूनच घेतो. हा असते फ्रिक्शन फोर्स. सर नाही कळला, सांगता का पुन्हा? पुन्हा सांगतो, बघ इकडे, पुन्हा सांगतो. बघा, एखादा ट्रक आहे, एखादा ट्रक आहे. एखादा ट्रक है, क्या है ये? एखादा ट्रक है. ट्रक बंद केलो भाऊ, मी ट्रक बंद केलो, ब्रेक नाही मारलो ना 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 ना. पहिली हे गोष्ट समजून घ्या, ब्रेक नाही मारलं मी, पण ट्रकला बंद केलं. तो ट्रक काय करते, सरळ 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 जाते आणि इथं कुठंतरी येऊन थांबते. पण तो थांबलाच का? तसा पण जातच होता ना, जायलाच पाहिजे होता. का थांबते माहितीये का? याच्या खाली एक धुरंधर असते, तो म्हणते ऐसे कैसे जालू देखा बाबू. हा ट्रक म्हणते मी तिकडं जाणार, तिकडं जाणार. हा काय करते, रोड जो फोर्स अप्लाय करते त्याच्या नाव आहे फ्रिक्शनल फोर्स. हा म्हणते मी तुला अपोजिट खिचणार, विरुद्धार्थी. मला नाचायचंय, मी मम्मीकडे म्हणलो मला डान्सर व्हायचंय. मम्मी म्हणते ना तेरे को ऐसी चीजें मैं करने दे दूंगी. म्हणजे काय, अपोज करते आपल्याला. आपण म्हणतो मम्मी मेरे को पिझ्झा हो ना, मम्मी म्हणते ना 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 ऐसा कैसा खाने दूंगा. म्हणजे मम्मी काय आपल्याला अपोज करते, तशीच हे काय करते, अपोज करते. ट्रक को जाना है उधर, हा म्हणते मी तुला जाऊ नाही देणार, मी तुला उलट खिचणार. मग तुम्ही म्हणाल सर मला तर कधी फ्रिक्शनल फोर्स दिसला नाही. भाऊ दिसत नाही, महसूस किया जाता है, फील किया जाता है, फील. हा अपोजिट फोर्स अप्लाय करते, हा ट्रक समोर जातो म्हणते. पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात आहे का, मी म्हणलो होतो ट्रक बंद आहे, चाबी काढली आहे पण ब्रेक नाही मारलाय. तो समोर समोर जाते, हा फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावरती अप्लाय होत जाते आणि इथं कुठंतरी येऊन तो ट्रक थांबते. फ्रिक्शनल फोर्स, ये है फ्रिक्शनल फोर्स. आता तुम्ही विचार करा, अशी उतार जागा आहे, ऐसी क्या है, उतार जागा आहे, अशी एक उतार जागा आहे आणि या उतार जागेवरती तो ट्रक आहे. आता तुम्ही सांगा बरं का, थांबेल का तो ट्रक? काय क्या लग रहा है तुमको? कौन कंप्यूटर जी आपके सामने रहा ये क्वेश्चन,
तो थांबणारच नाही जेव्हापर्यंत उतार आहे, देवापर्यंत अशी उतार जागा आहे तेव्हापर्यंत तो चालताच राहील, चालताच राहील, चालताच राहील. असं का? अशा ठिकाणी फ्रिक्शन नसतो, अशा ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स नसतो. फ्रिक्शनल फोर्स नसल्यामुळे हा ट्रक म्हणते मैं तो डायरेक्ट जाऊंगा आपले साजन के घर, साजन जी घर आए दुल्हन क्यों शर्माए, शर्मावली भाऊ, सरकन जाते. म्हणजे अशा ठिकाणी फ्रिक्शन फोर्स असते का? ना 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 ना, नसते. मग फ्रिक्शनल फोर्स सर एवढा डेंजर आहे तर तो कामाचा आहे का? हो. कसा सांगतो पहा. एखादा केळाचा छिलका कोणीतरी रस्त्यावरती फेकून दिला, मी मस्त चालून राहिलो, किंवा चिखल आहे, चिखल एकदम लपसपई चिखल मड म्हणतो, त्याच्यावरून चालत आहो, गलतीनं माझ्या या केळाच्या छिलक्यावरती पाय पडला किंवा त्या फिसलन भऱ्या त्या मडवरती, त्या चिखलावरती पाय पडला तर माझा पाय घसरतो, मी पडून जातो. ऐसा क्यों होता है? रुको मैं बताता. ये देख मुन्ना, तेरा मुंडा बिगड़ा जाए. हा माझा जूता आहे, मला जायचं समोर, दुगजुक जुगजुक 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 समोर जायचं आहे, आणि मला फ्रिक्शन म्हणताय, तेरे को ऐसे कैसे जाने दूंगा, तो थांबवून ठेवते. पण तुम्ही विचार करा, जर फ्रिक्शन नसेल तर रोड पण म्हणेल तुला, तू पण जा तिकडं, जा 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 सिमरन जा, जिली आपली जिंदगी. त्यामुळे काय होते, आपण तर चालत आहोत, एक्स्ट्रा फोर्स इकडून पण भेटताय तुझ्या, तर आपला पाय घसरते, आपण मरून जातो, ते ह्या पडून जातो. म्हणून ह्या दोन गोष्टी बॅलन्स करण्यासाठी रोड आपल्यावरती फ्रिक्शनल फोर्स जो की अपोजिट असतो तो अप्लाय करतो की हा बरोबर जगल्या पाहिजे. पण जेव्हा केळा येतो, केळाच्या छिलका येतो, चिखल येतो, त्यामुळे काय होते, फ्रिक्शनल डायरेक्ट गायब होऊन जातो, शून्य होतो, शून्य. अशा वेळेस फिसलन जागा असो, चिपचिपी जागा असतो, त्यावेळेस जो आपलं पाय असतात ते फिसलून जातात, घसरून जातात, आपण पडून जातो. फ्रिक्शन कुठं कुठं नसतो, एक तर स्लोप असेल असा उतारी जागा, किंवा एकदम चिखल एरिया असेल चिपचिपा, त्यामध्ये फ्रिक्शन नसतो. फ्रिक्शन कुठं असतो, कोणती बी जागा असो, पण ते कशी खडदड असायला पाहिजे, जागा असली पाहिजे पण ते कशी खडदड असायला पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्शन फोर्स पाहायला भेटतो. पुन्हा एकदा सांगतो, एखादा बॉल मारला क्रिकेटरने, तो समोर जातो 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 थांबून जातो का? कारण की रोड म्हणतो ऐसे कैसे, तुमको जाना है तो पहले हमारी लाश के ऊपर से गुजर के जाना पड़ेगा. हा काही नसून हाच आहे फ्रिक्शन फोर्स. बॉल म्हणते मला तिकडे जायचंय, फ्रिक्शन म्हणते तुला इकडंच नेतो, फायतो बरं तू कसं जातेस. हा जो बॅलन्स करणारा फोर्स आहे हाच आहे फ्रिक्शन फोर्स, जो की दैनंदिन जीवनामध्ये लई महत्वाचे आहे. तुम्हाला वाटतंय की फ्रिक्शन नसेल सर आम्ही पायता चालता चालता पडून जाऊ, पण आमची कार व्यवस्थित चालेल ना बाबू. फ्रिक्शन इकडे खिचते म्हणून ते कार बॅलन्स राहते. जर फ्रिक्शन नसेल ना, ते कार इतक्या स्पीड मध्ये जाईल की तू कधी थांबवू शकणार नाही, ते कार थांबणारच नाही. बहुत भयंकर फोर्स लावा लागेल तिला थांबवण्याकरता, त्यानंतर ते थांबेल, नाही तर थांबणारच नाही. चलती का नाम जिंदगी, अरे चल हीच रही, मर गया ना बाबू, क्या फायदा चलने से. मजा आली की नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमको कुछ नहीं करना, ई सारथी ऑनलाइन को सब्सक्राइब करना, बस. इसको लगा डाला तो लाइक छिंगा डाला.